सगळे. आय होप सो की तुम्ही खूप मजेत असाल. तर आज आम्ही निघालो आहे पूर्ण फॅमिली गणपतीचं दर्शन करायला, म्हणजे मानाचे गणपती. मी लहानपणापासून इथे पुण्यातच मोठी झाली आहे, पण मी आजपर्यंत कधीच अशा गर्दीत गेले नव्हते. लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे निघालो होतो आणि आम्ही सगळे चाललो आहे मेट्रोने आणि जातो आहे, पण आम्ही अशा वेळेला म्हणजे खूप लेट. आम्ही 9-9:30 वाजता निघालो म्हणजे आमच्या घरनं. मग नंतर तिथे मेट्रोला पोहोचलो आम्ही, नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशनला. तिथे आम्ही सगळी फॅमिली होतो. मी म्हणजे आई, पप्पा, अभि, पिल्लू, दादा, वहिनी सगळे, आणि आणखीन दुसऱ्या माझ्या छोट्या सासूबाई, परत छोटे दीर, त्यांचे फ्रेंड. आम्ही एवढे सगळे खूप सारे जण होतो. खूप छान वाटलं. आम्ही गाडी घेऊन ह्यासाठी गेलो नाही, कारण तिथे खूप प्रॉब्लेम येतो गाड्यांचा, म्हणजे पार्किंगचा प्रॉब्लेम असतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो, म्हणून आम्ही गाड्या घेऊन गेलो नव्हतो. आम्ही चाललो होतो मेट्रोने. आणि तिथे पिल्लू एवढी एन्जॉय करत होती, तिला एवढी मज्जा येत होती मेट्रोच्या तिकडे. ती खूप छान एन्जॉय करत होती तिच्या पप्पा आणि बाबासोबत. तिला मम्मी पप्पांची अजिबात गरज नाही. आणि आम्ही पहिला गणपती हा मंडईचा पाहिला. एवढा भारी मंडईचा गणपती होता, खूप छान. आम्हाला खूप आवडलं. पण बाकी गणपतीचे व्हिडिओ घ्यायला मला जमलं नाही, कारण फार गर्दी होती. आणि मध्येच पावसाने पण हजेरी लावली, कारण पावसाला पण दर्शन हवं होतं वाटतं, म्हणून पावसाने पण मस्त हजेरी लावली. आणि एवढा पाऊस येत होता, बापरे. म्हणजे एवढा पण येत नव्हता, पण येत होता असा अधूनमधून पाऊस चालूच होता. मग आम्ही मस्त छान बघत इकडे तिकडे बघत मस्त एन्जॉय करत गेलो. आणि पिल्लू काय तिच्या चुलत्याच्या खांद्यावरनं उतरायचं नाव घेत नव्हती. तिला खूप मज्जा येत होती त्यांच्या खांद्यावर. खूप एन्जॉय करत होती ती. काही गोष्टी तिला खूप आवडत होत्या. खूप मस्त आणि स्माइली खूप एन्जॉय केलं तिने. अशी लहान मुलगी आमच्यासोबत आहे असं वाटलंच नाही, कारण खूप एन्जॉय करत होती ती. आणि हा जो मंडईचा गणपती आहे खूप भारी आणि खूप छान असा देखावा केला. आणि जे ते म्हणजे ओरिजिनल जे देखावे आहेत ते पण खूप भारी देखावे आहेत. तुम्ही कोणी जर गेला नसाल तर प्लीज जाऊन बघून या. खूप छान देखावे आहेत. आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पहिल्यांदा एन्जॉय केल्या. पण पायपिट्टी झाली, खूप पाय दुखत होते. आम्ही इकडून तिकडून फक्त चालतच होतो. अर्धे रस्ते बंद होते. कुठल्या पण ह्यानी इकडून घुसा तिकडून घुसा. आणि मुंबईपेक्षा तर मला असं वाटतं पुण्यामध्ये खूप छान गणपती असतात. आणि मग नंतर हा जो लाईव्ह देखावा होता तो खूपच भारी. त्यांनी आपल्याला खूप चांगला संदेश दिला आहे महाराष्ट्राच्या लावणीबद्दल. हे खूप आवडलं मला. आणि दादा कोंडके माझे खूप फेवरेट आहेत, त्यामुळे मी तर तिथनं हललेच नाही. जोपर्यंत तो पूर्ण देखावा मी पाहिला नाही तोपर्यंत मी तिथून हलले नाही, कारण दादा कोंडके मला खूप आवडतात. आणि त्यांचे गाणे पण आवडतात, मूव्हीज पण आवडतात आणि बऱ्याच गोष्टी. आणि लावणी तर माझी फेवरेट आहे. महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. आणि मीही पहिली लावणी करत होते, म्हणजे मला पण डान्स खूप आवडतो आणि खूप आवडतो. आणि मी प्रयत्न करेल की मी पण कधीतरी म्हणजे लावणीमध्ये बेस्ट करावं. पण तसं होईल की नाही होईल माहीत नाही, पण मी आता माझे रिहर्सल चालू करणार आहे. आणि ह्यांनी खूप छान असा संदेश दिला आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा, की आपला महाराष्ट्रामध्ये सगळी लोकं एक समानसारखी राहतात. याबद्दल खूप छान त्यांनी संदेश दिला. मला खूप आवडला. कोणी अजूनही गेलं नसेल तर जाऊन या. खूप छान देखावे वगैरे केलेले आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय पण केलं आहे. आणि सॉरी मला की ब्लॉग टाकता येत नाही आहेत. मी प्रयत्न करते आहे, पण काही दिवस मला समजून घ्या. मी काही दिवसानंतर खूप चांगले असे ब्लॉग्स घेऊन येईल तुमच्यासाठी. माझा हा छोटा नाही म्हणता येणार, खूप मोठा ब्लॉग झाला आहे हा. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही कशी दिसत होते तसे तर मी खूप सिम्पल गेले होते, कारण मला साडी झेपणार नव्हती एवढ्या गर्दीमध्ये, म्हणून आम्ही नॉर्मल ड्रेस घालून गेले होते. आणि फायनली आम्ही दगडूशेठच्या तिथनं पोहोचलो. पण गर्दी एवढी होती, लाईन एवढी मोठी होती, आम्हाला काय आज जाता आलं नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.